शिसटेकडी परिसरातील घाणीचे साम्राज्य, नागरिक संतप्त, तात्काळ कारवाईची मागणी. जालना शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील शिसटेकडी परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना तीव्र त्रास सहन करावा लागत आहे. महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत, तर नाल्याची नियमित साफसफाई होत नसल्याने परिसरात अस्वच्छतेचे चित्र निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अनेक दिवसापासून कचरा उचलण्यासाठी कर्मचारी येत नाहीत. नाल्यांमध्ये साचलेल्या घाणीमुळे डासांचे प्रमाण वाढले असून साथीच्या आजाराचा धोका निर्माण झाला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना विशेषतः याचा त्रास सहन करावा लागत आहे. नुकतेच निवडून आलेले 4ही नगरसेवक या भागात फिरकलेच नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आम्ही मतदान करून प्रतिनिधी निवडले, पण आमच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. पुढील 5 वर्ष असाच त्रास सहन करावा लागणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पाणी पुरवठ्याबाबतही गंभीर तक्रारी. शिसटेकडी परिसरात पाणी पुरवठ्याचाही प्रश्न तीव्र झाला आहे. नळाला वेळेवर पाणी येत नसल्याने तक्रार नागरिकांनी केली आहे. या भागात 2 वेगवेगळ्या पाईपलाईन आहेत. एक जुनी आणि एक नवीन असून पाणी सोडताना केवळ एका लाईनला पुरवठा केला जातो, तर दुसरी लाईन कोरडीच राहते, असा आरोप आहे. त्यामुळे काही मोहल्ल्यांमध्ये पाणी मिळते, तर काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. पाणी पुरवठ्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या नागरिकांशी संबंधित कर्मचाऱ्यांकडून उद्धट वर्तन होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावं. या सर्व समस्यांकडे महानगरपालिका प्रशासनाने आणि जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष देऊन शिसटेकडी परिसरातील कचरा त्वरित उचलावा, नाल्यांची साफसफाई करावी व पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. शहर स्वच्छतेच्या घोषणा आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यात मोठी तफावत दिसून येत असून संबंधित अधिकाऱ्यांनी आता तरी जागे होऊन प्रभावी कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.